नमस्कार, वेगळीच मराठीमध्ये मी सिद्धार्थ आज घेऊन आलोय क्रीम नाही क्रीमी प्रॉपर्टी। माझ्या मागे बघू शकता मी प्लॉट वरती उभा आहे। जो प्लॉट आपण आज दाखवणार आहोत आणि आज समोर दिसतो ना, समोर समुद्र आहे। एवढी क्रीम प्रॉपर्टी आणि सुंदर प्रॉपर्टी आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि टिकून राहा। तर ही प्रॉपर्टी कुठे बघूया। ही प्रॉपर्टी आहे मौजे वेळणेश्वर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे बघायला मिळेल। जागेचं लँड पार्सल आहे 9 गुंठ्याचं, पण रस्ता आपल्याला जो घ्यायचा आहे त्याचं लँड पार्सल आहे 3 गुंठे। तर दोन्हीचे वेगवेगळे रेट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओमध्ये। आता माझ्याकडे बघू शकताय हा जो बांध दिसतोय, हा बांध आहे ना, इथून आपली हद्द सुरू होते जागेची। त्यानंतर समोर जे आहे हा वेळणेश्वर बीच दिसतोय। त्याच प्रकारे एक महत्वाची आणि विशेष बाब म्हणजे जर आपल्या डोक्यात CRZ जर विषय असेल ना, तर तुम्हाला एक सांगतो, हे जुनं जोतं जे दिसतंय हे जागा मालकांचं जुनं जोतं आहे आणि ह्या जुन्या जोतला जुना असेसमेंट आहे आणि जुनी घरपट्टी आजही चालू आहे। त्यामुळे तुम्हाला इथे जर कुठल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल ना, तर थोडासा अडथळा कमी येईल। पण माझ्या मागे बघू शकताय इथे ऑलरेडी कन्स्ट्रक्शन झालेलं आहे। महत्वाचं म्हणजे काय माहिती का, ही जी बाउंड्री आहे ना, एक पाऊल फक्त टाकलं की तुम्ही बीचवर पोहोचलात। एवढी बीच टच आणि सुंदर प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर आता एक्सप्लोर करूया जागेत काय काय आपल्याला बघायला मिळतं। तर आता एक महत्वाची बाबी जाणून घेऊया। हा समोरचा जो फ्रंटेज आहे हा जवळजवळ आपल्याला नाही म्हणाला तर एक 200 मीटरचा फ्रंटेज आपल्याला सी टच म्हणजे बीच टच बघायला मिळतो। त्यानंतर ही जागा अशी उभी माझ्या मागे सरळ जाते। याच्यामध्ये 30 नारळाची झाडं बघायला मिळतात। एक विहीर आहे, विहीर थोडीशी साफ करायला लागेल आपल्याला, पण विहीर साफ करून मालक देतात असं सांगितलं आपल्याला आता डिस्कशन झालं तेव्हा। ही जागा जी आहे ही आयताकृती आणि लांब लचक आणि सुंदर अशी एक जागा आहे। जर आपण फार्म, रिसॉर्ट्स, हॉटेल्स किंवा बिझनेस साठी किंवा वैयक्तिक राहण्यासाठी जर आपण बघत असाल तर ही जागा आपल्याला बघायला मिळते। दुसरं याच्यामध्ये एक ऍडिशनल गोष्ट अशी, म्हणजे बाजूला लागून काही 4 गुंठे 12 गुंठेचे प्लॉट्स आहेत। हे प्लॉट सुद्धा जर इन भविष्यात आपल्याला जर घ्यायचे असतील तर आपण त्या मालकांना देखील अप्रोच करून तुम्ही लँड पार्सल वाढवू शकता। तर टोटल 9 गुंठ्याचं असं लँड पार्सल, सुंदर बीच टच आणि बीचला म्हणजे एक पाऊल टाकलं की बीच वरती, एवढं सुंदर असं लँड पार्सल आपण बघतोय। तर कायदेशीर जाणून घेऊयात। तर 9 गुंठ्याचं हे लँड पार्सल, त्याच्यामध्ये 5 भावंड आहेत, म्हणजे एका कुटुंबाची जागा आहे। हद्द कायम झालेली आहे, कुठलेही वादविवाद नाही आहेत, त्यामुळे आपल्याला व्यवहार करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। त्याच प्रकारे कंपाऊंड जे दिसतंय तुम्हाला माझ्या बाजूला, तर कंपाऊंडची हद्दही कायम झालेली आहे त्यांची। त्याच प्रकारे विहीर आहे, विहिरीलाही पाणी गोड आहे, फक्त विहीर आपल्याला थोडीशी साफ करून घ्यावी लागेल। त्याच प्रकारे असेसमेंट जो आहे त्या जागेमध्ये असलेलं एक जुनं त्यांचं घर होतं, त्याचे असेसमेंट अजूनही चालू आहे आणि त्याची घरपट्टी अजूनही ते भरतात। त्यामुळे तुम्हाला CRZ किंवा बांधकाम करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अशी त्यात तरतूद त्यांनी आम्हाला सांगितली। तर आता बघूया जवळची ठिकाणं। तर ह्याच्या जवळच आपल्या बाजूला लागून वेळणेश्वर मंदिर, जे पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं, हे आपल्या वॉकेबल डिस्टन्स म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं मंदिर आहे। त्याच प्रकारे जवळची जर बाजारपेठ बघायला गेलं तर शृंगारतळी बाजारपेठ एक 18 किलोमीटरवरती बघायला मिळते। जवळचा तालुका गुहागर, त्याच प्रकारे मुंबई 291 किलोमीटर, पुणे 270 किलोमीटर। तर माझ्या मागे बघा ही नारळाची एक 30 झाडं लावलेली आहेत। तेही उत्पन्न आपल्याला मिळू शकतं।
त्याचप्रकारे आपण इथे रिसॉर्ट्स किंवा वैयक्तिक फार्म हाऊस असेल किंवा हॉटेलिंग लॉजिंग वगैरे करायचं असेल, कारण हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरती, म्हणजे जर मंदिरात जर आरती चालू झाली ना तर आपल्या प्लॉटवरती ऐकायला ते एवढ्या जवळ आपला प्लॉट आहे. तर आता येऊया मुख्य विषयाकडे. तर ही जागा जी आहे ते 9 गुंठ्याचं लँड पार्सल आपल्याला प्रति गुंठा 10 लाख या दराने जागा मालक विक्रीस काढत आहेत. तर तुम्हाला 9 गुंठे जागेचे 90 लाख रुपये याची कॉस्टिंग पडेल. आणि दुसरा विषय जो मागे 3 गुंठ्याचा जो विषय सांगितला ती आहे जागा मालकांच्याच लगतदाराची जमीन. तर जागा मालकांनी व्यवहार बोललेला आहे, कारण त्या जमिनीत आपल्याला रस्ता मिळणार आहे, तर ती रस्त्याची जागा आपल्याला विकत घ्यावी लागेल. तर ती जी 3 गुंठ्याची जी जागा आहे तर तिचा दर आपल्याला पडेल 4 लाख रुपये गुंठा. तिथनं आपल्या ह्या प्लॉटला मोठा रस्ता मिळू शकतो. आत्ता रस्ता पायवाट आहे, पायवाट म्हणण्यापेक्षा गाडी वगैरे छोटी येऊ शकते, पण जर आपल्याला भव्य आणि व्यवस्थित जर रस्ता आपल्याला पाहिजे असेल तर तो रस्ता आपण वैयक्तिक कारणासाठी घेणार. तो रस्ता 4 लाख रुपये प्रति गुंठ्याने आपल्याला 3 गुंठ्याचे 12 लाख रुपये असा टोटल व्यवहार जर बघायला गेलं तर 1,02,00,000 रुपयाला ही जमीन आपल्याला व्यवहार करून मिळेल. तर आपण बघू शकतो हा मेन रोड आहे. आत्ताच आपल्या समोरून एक एसटी गेलेली आहे. एसटीची फ्रिक्वेन्सी पण सारखी चालू असते. रात्री फक्त 8:30 नंतर तुम्हाला इथं जायला गाडी मिळणार नाही, कारण रात्री 8:30ला वस्तीची गाडी येते. पण दिवसभर गुहागर तसेच जवळच्या गावात जर जायचं असेल तर आपल्याला फ्रिक्वेन्सी चांगल्या प्रकारे बघायला मिळते एसटीची. तर महत्त्वाचा विषय मी तुम्हाला मगाशी सांगितला की जो मागचा प्लॉट जो आहे 3 गुंठ्याचा आपल्याला जो घ्यायला लागणाऱ्या रोडसाठी हा मेन रोड आहे. त्याला लागून माझ्या मागे बघू शकता ही समोरची जी माठ दिसत आहे ही जागा आपली आहे. आणि ह्याच्या मधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स 3 गुंठ्याचा आहे जवळजवळ. तर 4 लाख रुपये प्रति गुंठ्याने ही जागा आपल्याला खरेदी करून मालकांच्याच थ्रू मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला रस्त्याची अडचण भविष्यात राहणार नाही. तर हा प्लॉट आपल्याला जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायला विसरू नका. जर आपल्याला प्लॉट घ्यायची इच्छा असेल तर कॉलिंगची वेळ जी आहे ती 11 ते 5 या वेळेमध्ये आपण कॉलिंग करू शकता. व्हॉट्सअपवरती उपलब्धतेनुसार तुम्हाला मेसेजचा रिप्लाय दिला जाईल. तर आशा करतो की हा प्लॉट आपल्याला आवडला असेल. आपण साईड व्हिजिट करून नक्की व्यवहार लवकरात लवकर डन कराल. तर मी आपली रजा घेतो. सिद्धार्थ, जय महाराष्ट्र.